तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. शुकासाधिके पूर्ण वैराग्य ज्यांचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वरांचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मना सज्जना भक्ती पंथेची जावे तरी श्रीहरी पावी जेतो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे जनी वंद्यते सर्व भावे करावे. गेल्या 2 दिवसांपासून आपला हा उत्सव सुरू आहे आणि आज आपल्या उत्सवाचा शेवटचा दिवस आहे. या 2 दिवसांमध्ये आपण मनाच्या श्लोकांची उत्पत्ती कशी झाली, त्यानंतर रामदास स्वामींचा अधिकार काय आहे, 205 श्लोक का लिहिले, त्यानंतर मनाचं स्वरूप काय, त्याची उत्पत्ती कशी झाली, हा सगळा कथाभाग पाहिला पहिल्या दिवशी. काल आपण ज्ञानाचं महात्म्य काय, त्यानंतर वैराग्याचं महात्म्य काय, त्याचप्रमाणे मनाच्या श्लोकाचं पठण श्रवण आणि आचरण केल्यानंतर त्याचा उपयोग काय, हा कथाभाग आपण काल पाहिला. त्याचप्रमाणे रामदास स्वामींनी मनाला सज्जन असं म्हटलं, तर मन हे वस्तुतः सज्जन नाही, तरी सुद्धा आपण मनाला म्हणजे स्वामींनी मनाला सज्जन का म्हणलं याविषयीचा थोडा विचार आपण काल केला. याच्या पुढून आपल्याला आज पाहायचं आहे. म्हणजे आपले महात्म्याचा एक श्लोक, त्यानंतर मंगल आपण काल केलं, गणाधीश जो ईश हे म्हणून मंगलाचरण का करावं, त्याचे काय फायदे असतात ग्रंथ समाप्तीसाठी. मग ते काही काही ठिकाणी मंगलाचरण करून सुद्धा ग्रंथ समाप्ती का होत नाही आणि केल्यावर सुद्धा का, हे आपण काल पाहिलं. आता आपल्याला दुसरा श्लोक बघायचा आहे. तर या श्लोकामध्ये रामदास स्वामी सांगतात की मना सज्जना भक्तिपंथेची जावे. काल तुम्हाला मी म्हणालो होतो की इथं जो एवकार आहे हा कशासाठी आहे, आपण याचा थोडक्यात विचार करूया. एवकार जो आहे हा 3 ह्याच्यामध्ये वापरला जातो. म्हणजे व्याकरणाच्या दृष्टीने जर पाहिलं तर त्याचे 3 अर्थ होतात. एक क्रियासंगत एवकार, दुसरा आहे विशेष संगत एवकार आणि तिसरा आहे विशेषण संगत एवकार. एक एक उदाहरण सांगतो मी, पुढे जातो. एखाद्या वस्तूचं स्वरूप सांगायचं आहे आपल्याला, तर त्यावेळेस जो एवकार वापरला जातो त्याला म्हणायचं विशेषण संगत एवकार. तसं शास्त्रामध्ये त्याला प्रसिद्ध उदाहरण आहे, शंख हा पांडुरहा एव. शंख हा पांढराच असतो. आता इथं जो एवकार आलेला आहे हे त्यांनी त्याचं स्वरूप सांगितलेलं आहे. बघा तुम्ही, गंधवती पृथ्वी, पृथ्वीचं लक्षण जेव्हा त्यांनी सांगितलं न्यायशास्त्रामध्ये, जिला जिला गंध असतो तिला तिला पृथ्वी म्हणावं. शंख हा पांडुरहा एव, ते स्वरूप जेव्हा सांगायचं असतं त्यावेळेस एवकार वापरला जातो. दुसरा आहे क्रियासंगत एवकार. म्हणजे काय, आता बघा त्यांनी उदाहरण दिले, नीलम सरोजम भवत्येव. क्रियासंगत एवकार जो आहे त्यावेळेस एखाद्या वस्तूची सहजता सांगायची असेल तर त्यावेळेस तो एवकार वापरला जातो. उदाहरण जर घ्यायचं झालं, आता सचिन तेंडुलकरचा मुलगा, आपण सहज म्हणून जातो की नाही त्याला क्रिकेटची माहिती माहीत असणारच. आता हा जो एवकार आहे ते काय सहज आहे, त्याच्यामध्ये विशेष काही आहे का, काही नाही. आणि तिसरं आहे
ते म्हणजे विशेष संगत एवकार. आणि त्याला एक प्रसिद्ध उदाहरण आपल्या शास्त्रामध्ये देतात, पार्थ एव धनुर्धरहा. अर्जुनच धनुर्धर आहे. धनुर्धराचं नाव काढलं की कोण हो? धनुर्धर म्हणलं की अर्जुन. मग मला सांगा, धनुर्धर जगामध्ये फक्त अर्जुनच होते का? नाही. द्रोणाचार्यांना धनुर्विद्या येत नव्हती का? येत होती. द्रोणाचार्य जाऊ द्या, भीमाला येत नव्हतं का धनुर्विद्या? येत होती. आपण जर महाभारताचं कीचकवध पर्व जर पाहिला तर त्यामध्ये बृहन्नाला म्हणजे अर्जुन जो त्यांचा अज्ञातवास आहे, तर विराट राजावर जेव्हा संकट येतं, त्या गोहरण पर्वामध्ये सुद्धा ते आहे सगळं, त्या राजाने जेव्हा गायी पळवल्या त्यावेळेस अर्जुन त्या विराट राजासोबत जातो, त्यांच्या मुलासोबत. आणि त्यावेळेस आम्ही या ठिकाणी अस्त्र लपवून ठेवलेत असं सांगितल्यानंतर तेव्हा कुणाचे कुठले कुठले अस्त्र आहेत त्याचे नाव सांगितलेले आहेत. आणि सगळ्यांचे अस्त्र धनुष्य आहेत. विशेष काही असतील दुसरे, भीमाचा गदा असेल वगैरे असतील, पण सगळ्यांकडे धनुष्य आहेत. सगळ्यांच्या धनुष्याचे नाव आहेत. मग मला सांगा, पार्थ एव धनुर्धर असं कसं म्हणता येईल? असं हे लक्षण बरोबर आहे का? नाही. पण याचा अर्थ काय की पार्थामध्ये म्हणजे अर्जुनामध्ये त्याची श्रेष्ठता आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीचं श्रेष्ठत्व आपल्याला सांगायचं असतं त्यावेळेस एक एवकार वापरले जाते. ज्याप्रमाणे अर्जुनच धनुर्धर आहे असं म्हणण्याचं मागचं तात्पर्य असं आहे की अर्जुनामध्ये त्याची जे कुशलता आहे ती जास्त आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी मना सज्जना भक्तिपंथेची जावे, या ठिकाणी मोक्षासाठी दुसरे साधना नाहीत असं नाही. दुसरे साधन आहेत, पण सगळ्या साधनांमध्ये श्रेष्ठता जी आहे ती भक्तीची आहे. म्हणून या ठिकाणी भक्तिपंथेची जावे असं सांगितलं. कारण मी तुम्हाला कालच सांगितलं, ज्ञानादेव तु कैवल्यम, ज्ञानाने मोक्ष मिळणार आहे. पण ज्ञानापर्यंत जाण्यासाठी भक्ती ही एक त्याची पायरी सांगितलेली आहे. कशासाठी हो आपल्याला भक्ती मार्गाने जायला सांगितलं असेल? याचा जर बारकाईनं विचार केला, इतर साधनं नाहीत का? अनेक साधनं आहेत. ज्ञान आहे, आपल्याला मोक्ष जर पाहिजे तर ज्ञान आहे. पण एक विचार करा, ज्ञानाची प्राप्ती होणं सोपं आहे का? मी कालच तुम्हाला सांगितलं की या आंधळ्या माणसाला डोळ्यावर काळी पट्टी बांधून अंधाऱ्या खोलीत नेऊन नसलेलं मांजर हुडकणं एवढं ज्ञान अवघड आहे. अहो साधा विचार करा, पहिल्यांदा पाठांतर आपल्याला होतं का? सगळ्यात ज्ञान पाहिजे म्हणल्यावर पहिलं पाठांतर पाहिजे. आपला हरिपाठ कडेला जात नाही. ज्ञानदेव म्हणे आलं किंवा दुसऱ्या 7व्या अभंगातून दुसऱ्या अभंगात 4थ्या अभंगातून एकदम शेवटी कुठे जातं? मला सांगा, ज्ञान हे सोपं आहे का? मग ते अनुभवाचं तर पुढे ते साक्षात अपरोक्ष ज्ञान वगैरे तर फार दूरच राहिलं ते. मल विक्षेप आवरण ह्या सगळ्या माया वगैरे हे सगळं ह्यांची निवृत्ती करायचे. मग ते भ्रम प्रमाद विप्रलिप्सा कर्णापाठो हे सगळे दोष काढायचे, ते तर खूप दूर राहिलं. म्हणून आपण ज्ञानाचे अधिकारी नाहीत. बरं, कर्माचे आपण अधिकारी आहोत का? याचा विचार करून बघा. कर्माचे सुद्धा आपण अधिकारी नाहीत. मी तर पुढे जाऊन सांगतो, आपण स्नानाचे सुद्धा अधिकारी नाही. पुढचं कर्म तर खूप लांब राहिले. शास्त्र असं सांगतं की सूर्योदयाच्या पूर्वी स्नान झालं पाहिजे. आपण उठतो कितीला? आपला सूर्योदय कितीला असतो? 7-8. मग मला सांगा, साधं स्नानाचे जर नियम आपण पाळू शकत नसतो तर मग यज्ञ हे होणार आहे का आपले सण? बरं, त्याचे तर काही नियम थोडे आहेत का? कर्म करा. बरं, कर्मामध्ये थोडं जरी मागे पुढे झालं तर त्याचं पूर्ण विपरीत फळ मिळतं. सकाम कर्म जर आपण करायला लागलो, आपल्याला इंद्राची आणि त्या विरोचनाची कथा माहिती आहे. वृत्रासुराचे, विरोचन नाही वृत्रासुर. इंद्राला मारणारा मला मुलगा व्हावा अशी हे करून हवन केलं.
पण ते थोडं म्हणण्यामध्ये मंत्रामध्ये चूक झाली म्हणून इंद्राचा शत्रू न होता इंद्रच त्याचा शत्रू झाला. कर्म सोपं नाही. ज्ञानाचे अधिकारी नाहीत आपण, कर्माचे अधिकारी नाहीत. बरं आपण योगाचे अधिकारी आहोत का? काय योगाचे अधिकार? योग जर सिद्ध करायचा असेल तर आपण बघा गीता काढून बघा 6वा अध्याय. योग सिद्ध करण्यासाठी काय काय पाहिजे? सगळ्यात पहिल्यांदा शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजनकुशोत्तरम. पहिल्यांदा सांगितलं पवित्र देश बघा. आता हे पवित्र देश बघायला कुठं जावं? मग ते जायचं म्हटलं की घर सोडून जावं. मग ते आसन कसं मांडावं? बसण्यापासून सुरुवात. परत नात्युच्छ्रितं, जास्त उंच नसू नये, नाति नीचम, खाली नसू नये. त्याचे अनेक नियम सांगितले. बरं नुसतं तिथं बसायचं नाही. तत्रैकाग्रं मनः कृत्वा यतचित्तेंद्रिय क्रिया उपविश्यासने युञ्जात योगमात्मविशुद्धये. तिथं बसायचं, ते मन एकाग्र करायचं. ते मन एकाग्र होतंय का? मनामध्ये एखादा विचार आणू नका असं जर म्हणलं तर ते हमखास विचार येतच मनात. आम्हाला एकदा गुरुजींनी सांगितलं होतं, पोरांनो एक 15 मिनिटं ध्यान लावून बसा. दुसऱ्या मनात काही विचार आणा, फक्त माकडाचा विचार मनात येऊ देऊ नका. दुसरं काही विचार आणा. आम्ही म्हणलं ठीक आहे गुरुजी. झालं 15 मिनिटं ध्यान केलं. त्यानंतर गुरुजींनी विचारलं, म्हणजे काय रे? म्हणले काय तुमच्या मनात काय आलं? म्हणलं गुरुजी 15 मिनिट माकडाला सोडून दुसरं काहीच मनात आलं नाही. मन कसं आहे, करू नको म्हणलं की ते करत. मग मला सांगा, तत्रैकाग्रं मनः कृत्वा, त्या ठिकाणी जायचं, मन एकाग्र करायचं, हे सोपं आहे का? बरं एवढंच नाही, समंकाय शिरोग्रीवं धारयन् चलं स्थिरः संप्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन्. त्याचे खूप नियम सांगितलेले आहेत. योग हा जर निर्विघ्नपणे पूर्ण होण्यासाठी एक श्लोक सांगतो गीतेतला, युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. बघा आता युक्त आहार. आता आपलं कसं आहे, एखादा पदार्थ आपल्याला आवडला की मग ते पूर्ण संपल्याशिवाय आपण थांबत नाही, हो की नाही? एखाद्या दिवशी जर वांग्याची भाजी चांगली झाली, पोट भरलं तरी आपण काय म्हणतो ना, पोट भरले पण मन अजून भरलं नाही असं म्हणून आपण काय करतो, मग आपला आहार जो आहे तो त्या दिवशीचा वाढतो. मग मला सांगा, आहार जर आपला योग्य नियमित नसेल, योग होईल का? नाही. युक्त आहार, युक्त विहार, फिरणं चांगलं पाहिजे, चांगल्या ठिकाणी गेलं पाहिजे, हे पण कठीण आहे. कर्म यथा योग्य कर्म युक्त चेष्टासु कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य, हे तर सध्याच्या काळाला खूप महत्वाचं आहे. योग्य वेळी झोपणं आणि योग्य वेळी उठणं हे योगासाठी अतिशय महत्वाचं आहे. पहिलं मग मला सांगा, आता आपली झोपायची योग्य वेळ कुठली आहे? आता रात्रीचे 11, 11:30ला झोपलं तर मी योग्य वेळी झोपलो म्हणण्याची वेळ आली. 11:30 वाजता मोबाईल बघायला सुरू होते आपलं. मग ते संपल कधी, ते बघत बघत ते वाचतील तेव्हा वाचतील. मग ते शेवटी ते बघत बघत मोबाईलच जेव्हा तोंडावर पडेल तेव्हा लक्षात येतं, नाही बाबा आता आपली झोपायची वेळ झाली. झोपणं व्यवस्थित नाही. बरं उठणं तरी मला सांगा, झोपलं जर वेळेवर नाही तर उठायचा प्रश्नच नाही. मग रात्री 2 वाजता झोपल्यावर पहाटे 5ला जाग येईल का? नाही येणार. हे सगळं असल्यामुळं आपण योगाचे पण अधिकारी नाही. बघा तुम्ही, ज्ञानाचे अधिकारी नाहीत, कर्माचे अधिकारी नाहीत, योगाचे अधिकारी नाहीत, तपाचे सुद्धा अधिकारी नाहीत. अहो मला सांगा, 10 ते 12 जर कीर्तन असेल
आणि जर 12:30 जर वाजले तर आपल्या मांड्या खालीवर सुरू होतात. एवढंच कशाला, पुढच्या वेळेसपासून हा महाराजच नको, अर्धा तास जास्तीचं सांगतात. म्हणजे मला सांगा, 2 तास जर आपल्याला व्यवस्थित बसता येत नसेल, 2 तासाची जर आपल्याला तपश्चर्या करता येत नसेल, ध्रुवासारखे 6 महिने करता येणार आहे का? ध्रुवाची तपश्चर्या जर बघितली, भागवत आपण 4th स्कंद बघा, काय तपश्चर्या आहे. त्रिरात्रांते त्रिरात्रांते कपित्त बदराशन, हा खूप प्रत्येक महिन्याचं वर्णन केलेलं आहे, कशी कशी त्यांनी तपश्चर्या केली. तेवढं आपल्याला होणार आहे का? नाही. म्हणजे आपण तपाचे सुद्धा अधिकारी नाही. बर आपण दानाचे अधिकारी आहोत का? दानाचे पण अधिकारी नाही. याचं कारण असं आहे, ते दान करायला गेलो आहोत, त्याचे इतके नियम सांगितलेले आहेत. काय दानाची व्याख्याच करताना त्यांनी असं सांगितलेलं आहे, स्वस्वत्व निवृत्तीपूर्वक परस्वत्व आपादनेच्छा. म्हणजे ते पूर्णपणे आपली त्याच्यावरची इच्छा गेली पाहिजे, त्यानंतर त्या समोरच्या व्यक्तीचं स्वत्व त्याच्यावर आलं पाहिजे. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, जे गीतेमध्ये आपल्याला 17व्या अध्यायामध्ये जे 3 प्रकारचे दान सांगितले, सात्विक, राजस आणि तामस, कर्तव्य आहे या भावनेने जे दान दिलं जातं त्याला म्हणायचं दातव्यमिति यद्दानं दीयतेनुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतम्. आता अशी भावना होणं किती अवघड आहे. त्यांनी खूप सुंदर वर्णन गीतेचं, आपण जर त्याच्यावरचं जर पुन्हा भाष्य जर पाहिलं, खूप सुंदर वर्णन केलेलं आहे त्यांनी. यत्तु प्रत्युपकारार्थं फलमुद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टं तद्दानं राजसं स्मृतम् अदेशे काले यद्दानम् अपात्रेभ्यश्च दीयते असत्कृतम् अवज्ञातं तत्तामसमुदाहृतम्. या 3 श्लोकावरच्या माऊलींच्या ओव्या आणि आचार्यांचं भाष्य हे जर आपण पाहिलं तर मग आपला आज पुढे विषय जाणार नाही. शास्त्र असं सांगतं, अपात्रे दीयते दानं दातारं नरकं व्रजेते. एखाद्या अपात्राला जर दान दिलं तर देणाराच नरकात जातो. त्याचे खूप नियम सांगितले, दान कसं करायचं काय नाही. देवी भागवतात एक श्लोक येतो, रात्री दान करू, रात्रौ दानं न कर्तव्यम कदाचित अपि केनचित. रात्री दान करू नये, अनेक नियम सांगितले. असो, आपण मग एवढं सगळं नियम कधी पाळावं? अहो, मला साधा विचार करा, आपण मंदिरामध्ये आलो, एक विचार करून बघा, मंदिरामध्ये आल्यानंतर आपल्या खिशामध्ये 10च्या 2 नोटा आहेत. 10च्या 2 नोटा आहेत. एक नोट आहे ते एकदम नवीन कडक, आणि एक नोट आहे ते थोडी जुने झालेली, एकदम अशी फाटायला आलेली. दान पेटीत नोट टाकायची. प्रामाणिकपणे सांगा, आपण कुठली नोट टाकतो? जुनीच टाकतो की नाही? म्हणजे साधं 10 रुपयाची नोट टाकताना जर आपण विचार करत असतो, ते खूप अवघड आहे दान वगैरे. पुढे कधी विचार वेळ मिळाला तर नंतर कधी एकदा अजून मी खास दान हा विषय घेऊनच सांगेल. पण दान हे कठीण आहे. एक मग विचार करा, आपण ज्ञानाचे अधिकारी नाहीत, आपण कर्माचे अधिकारी नाहीत, आपण उपासनेचे अधिकारी नाहीत, आपण दानाचे अधिकारी नाहीत, आपण योगाचे अधिकारी नाहीत. मग उरलं आता भक्ती. भक्तीचे आपण अधिकारी आहोत. कारण भक्ती प्राप्त करायची असेल एवढंच शिकलं पाहिजे, हेच नियम केले पाहिजेत असं काहीही नाही. भक्तीला काही नियम नाही. बघा तुम्ही, अनेक संत आहेत, त्यांचे आपण, मी आता कुणाचं चरित्र सांगत नाही, पण अनेक संतांचं जर आपण चरित्र पाहिलं तर त्यांनी काही असं यथायोग्य काय यावेळेस हे झालंच पाहिजे त्यावेळेस काहीच नाही. काही त्याला वेळ नाही, काळ नाही, काही कधी सुद्धा. आपण भक्ती हे खूप सोपं आणि श्रेष्ठ मार्ग आहे. म्हणून भक्तिपंथीची हे जो चकार जो मी सांगितलं की श्रेष्ठतेसाठी एक वापरला जातो, याचं कारणच असं आहे की ते सोपं आहे आणि श्रेष्ठ आहे. आपल्याकडे कसं असतं, काही साधने सोपे असतात पण ते तेवढे श्रेष्ठ नसतात, आणि काही साधनं असे असतात की ते सोपे असतात पण तेवढं त्याला काही हे नसतं. पण हे भक्ती हे असं साधन आहे की ते सोपंही आहे आणि श्रेष्ठही आहे.
म्हणून त्यांनी सांगितलं की भक्ती मार्गाला आपण लागलं पाहिजे. भागवताचा विचार करा, स्वतः भगवंत सांगतायत की जगात सर्वात श्रीमंत कोण? ज्याच्याकडे सगळ्यात जास्त पैसे तो श्रीमंत का? नाही. धन्य कुणाला म्हणायचं? धन्यता कशात आहे माणसाची? तर स्वतः भगवंत सांगतायत, सकल भुवन मध्ये निर्धनास्ते धन्याः निवसतिर्दियेषां श्री हरेर भक्तिरेका हरिरपि निज लोकं सर्वथा तो विहाय प्रविशतिर्दितेषां भक्तिसूत्रोपनर्थः. सकल भुवन मध्ये निर्धनास्ते धन्याः. धन्य कुणाला म्हणायचं? हरिरपि निज लोके सर्वथा तो विहाय प्रविशति हृदयेषां भक्तिसूत्रोपनर्थः. ज्याच्याकडे भक्ती आहे तो सर्वात श्रेष्ठ, तो सर्वात धन्य. भागवतामध्ये आपण जर महात्म्य पाहिलं, अनेक त्यांनी हे सांगितले. त्याच्यामध्ये भक्तीचं महात्म्य काय आहे, कशासाठी त्याला श्रेष्ठता मिळालेली आहे. एवढंच कशाला? अलम रतैर अलम तीर्थैर अलम योगैर अलम मखैः अलम ज्ञान कथा लापैर भक्ती रेकैव मुक्तिदा. दुसरं काही करायची गरज नाही म्हणले. अलम अलम म्हणजे बस. अलम व्रतैः कुठले व्रत करायची गरज नाही. अलम मखैः कुठले यज्ञ करत बसू नका. मग काय करा? भक्ती रेकैव मुक्तिदा. मी पहिल्यांदा तुम्हाला भक्तीचं महात्म्य सांगतो आणि मग भक्तीच्या पायऱ्या काय आहेत, भक्ती कशी प्राप्त करायची आपण पुढच्या श्लोकात बघूया. पहिल्यांदा मी तुम्हाला भक्तीचं महात्म्य सांगतो. भक्ती ही आवश्यक आहे. असं म्हणतात की प्रत्येक काळामध्ये कल्याणाचे साधन वेगवेगळे सांगितलेले. भागवताचं असं चिंतन आहे की सत्यादी त्रियुगे बोध वैराग्य मुक्ती साधक. पूर्वीचे जे सत्य त्रेतादी युग होते त्या ठिकाणी ज्ञान आणि वैराग्य हे मुक्तीचे साधन आहे. पण कलौ तू केवला भक्ती ही ब्रह्मसायुज्यकारिणी. कलियुगामध्ये फक्त आणि फक्त भक्ती हे आपल्याला मुक्ती देण्याचं कार्य करते. ब्रह्मसायुज्यकारिणी असे त्यांना विशेषण दिलेलं आहे. म्हणून परमार्थ जाऊ द्या. हो, मला सांगा, संसारात सुद्धा भक्ती प्रेम पाहिजे की नाही? तुम्ही संसारातला विचार करून बघा. परवा एक लग्न झालं म्हणे, इतकं मोठं लग्न केलं, इतकं मोठं म्हणजे रिटर्न गिफ्ट म्हणून एक एक गाड्या दिल्या म्हणे. एवढं मोठं लग्न. पार इतर राज्यामधून त्या स्टेजच्या मागे लावण्यासाठी कितीतरी काहीतरी कोटी का लाख रुपयाचे फुलं आणले होते म्हणे, ट्रकच्या ट्रक भरून. कमळाचे फुलं वेगळे, ह्याचे फुलं वेगळे, त्याचे फुलं वेगळे, भरपूर कमळ हे ते इतके काहीतरी जेवण्यासाठी इतके पक्वान्न केले होते म्हणे. सगळं झालं. वडिलांनी त्या मुलीचं लग्न इतक्या थाटामाटात लावून दिलं की म्हणजे विचारता काम नाही. आता कोट्यवधीवर पैसा खर्च केला. लग्न झालं, सगळं झालं. मुलगी तिकडे गेली. 7-8 दिवसानं घरी परत आली. वडिलांनी विचारलं काय झालं? तिने सांगितलं की नाही म्हणे, तुम्ही ज्याच्यासोबत माझा विवाह लावून दिलाय त्या मुलाचं प्रेम दुसऱ्याच मुलीवर आहे आणि त्याने मला आता सांगितलं, म्हणून मी आले निघून. आता मला सांगा, हे एवढं सगळं केलं पण जर भक्ती आणि प्रेम नसेल तर त्या लग्नाचा काय उपयोग झाला? व्यवहारात सुद्धा आपल्याला प्रेम पाहिजे की नाही? म्हणून श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंधामधच्या 2य अध्यायामध्ये साधना मार्ग सांगितलेला आहे. 21 श्लोकांचा साधना मार्ग आहे. तर त्या साधना मार्गाची सुरुवात त्यांनी सवै पुंसां परो धर्मः यतो भक्ती रथोक्षजे अहैतुक्य प्रतिहता ययात्मासं प्रसीदती, इथून सुरुवात केलेली आहे. सवै पुंसां परो धर्म, तोच माणसाचा सगळ्यात श्रेष्ठ धर्म आहे. कुठला? अहैतुक्य प्रतिहता यतो भक्ती रथोक्षजे. आपली भक्ती, आपलं जे काही सगळं कार्य आहे त्या कार्यातून आपल्याला भगवंताची भक्ती निर्माण झाली पाहिजे. ती पण कशी? त्याला 2 विशेषणं दिलेली आहेत, अहैतुकी आणि अप्रतिहता. भक्ती करायची पण कशी? अहैतुकी.
काहीतरी मनामध्ये हेतू आहे आणि मग मी भक्ती करतोय असं जर म्हणलं, फळ मिळेल, मिळणार नाही असं नाही, पण किती फळ मिळेल माहिती आहे का? जेवढं मनात इच्छा असेल तेवढंच फळ मिळेल. पण अहैतुकी जर भक्ती केली तर भगवंताच्या मनात जेवढं फळ द्यायची इच्छा आहे तेवढं फळ मिळेल. अहैतुकी, हेतू नसू नये. आणि अप्रतिहता, अप्रतिहता म्हणजे काय? निरंतर. नाहीतर आज एकदा करायचं, एकदा झालं झालं बाबा, आता आज या महिन्याचा आपला कोटा संपला, आता ते डब्यातून माळ काढायची ते पुढच्याच महिन्यात. अशी जर भक्ती केली नाही काही उपयोगाचं नाही. साधं व्यवहारातलं उदाहरण घ्या. एखाद्या माणसाला ताप आला, आता ताप जाण्यासाठी डॉक्टरांनी 4 दिवसाचा डोस दिला, सकाळ संध्याकाळ 4 गोळ्या खायच्या. मग मला सांगा, त्या गोळ्या नित्य रोज सकाळ संध्याकाळ घेतल्यानं रोग बरा होईल का? आज एक घ्यायची, त्याच्यानंतर 4 दिवसानं एक घ्यायची, त्याच्यानंतर अजून 4 दिवसानं एक घ्यायची, रोग बरा होईल का वाढेल? कसा बरा होईल? मग त्याच्यासाठी काय पाहिजे? नैरंतर्य पाहिजे, निरंतरता पाहिजे. आणि अशा प्रकारे जर आपण भक्तीची प्राप्ती केली तर आपल्याला मोक्ष आहे. खूप या भक्तीमध्ये खूप ताकद आहे. असं म्हणतात, आपल्याला जालनापूरकर महाराज माहीत असतील, त्यांच्या चरित्रामध्ये असा एक प्रसंग आहे म्हणे की त्यांची जी एक शिष्या होती, तिला मुलगा होत नव्हता आणि तिनं एक तप केलं. तप म्हणजे काय? एक नवस केला की मला जर मुलगा झाला तर मी आमच्या गुरुजींच्याच डोक्यात नारळ फोडते. तिने असं नवसच केला. योगायोगानं तिला मुलगा झाला. आता तिच्या लक्षात आलं, आपण असा नवस करून ठेवलाय, आता हे पूर्ण कसं करायचं? बरं, गुरुजींच्या डोक्यात नारळ फोडणं म्हणजे त्यांचं डोकं फोडणं आहे. हे त्या जालनापूरकर महाराजांच्या लक्षात आलं. आता काय करायचं? त्यांनी सांगितलं, तू काहीच काळजी करू नकोस, तू तुझं व्रत पूर्ण कर. आता ते घाबरत नारळ उचलला. असं म्हणतात की डोक्याजवळ येणार, ते डोक्याजवळ आलं की नारळ फुटून गेलं. ही कशाची ताकद आहे? त्यांचं पूर्वीचं चरित्र जर पाहिलं तर हे भक्तीचीच ताकद आहे, लक्षात येईल आपल्याला. म्हणून आपल्याकडे असं सांगतात, अहो आपण घाबरतो सगळ्यात कुणाला सांगू का? मृत्यूला. सगळ्यात घाबरतो जास्त आपण यमाला. पण शास्त्र असं सांगतं, पुराणामध्ये एक श्लोक येतो, पद्मपुराणातला श्लोक आहे हा, येषां चित्ते वसेत भक्तिः सर्वदा प्रेमरूपिणी तेन पश्यन्ति कीनाशं स्वप्नेप्यमलमूर्तयः. स्वप्नामध्ये सुद्धा त्यांच्या मनामध्ये यम येऊ शकत नाही. हे या भक्तीची ताकद आहे. न प्रेतो न पिशाचो वा राक्षसो वा सुरोपी वा भक्तियुक्त मनस्कानां स्पर्शनेन प्रभुर भवेत. प्रेत, पिशाच, राक्षस, असुर ज्याच्याकडे भक्ती आहे त्याला स्पर्श सुद्धा करू शकत नाहीत, त्यांचा प्रभाव तर लांबच राहिला. म्हणून ते सांगतायत, न तपोभिः न वेदैश्च न ज्ञानेनापि कर्मणा हरिर्हि साध्यते भक्त्या प्रमाणं तत्र गोपिकाः. त्यांनी गोपींचं उदाहरण दिलेलं आहे. नारद भक्ती सूत्रामध्ये सुद्धा यथाप्रज गोपिकांना म्हणूनच सांगितलेलं. पण जर नारद भक्ती सूत्रांचा विचार केला तर पिता अखिलाचारिता तद्विस्मरणे परमव्याकुलता, ते पुढे राहिलं, तो विषय आता नको. पण त्यांनी उदाहरण दिलेलं की गोपिकेंचं. दुसरं काही करायचं नाही. हरिही साध्यते भक्त्या, भक्तीने आपल्याला हरीची प्राप्ती. म्हणून बघा, नाथ महाराजांच्या चरित्रामध्ये आपल्याला सगळी कथा माहिती आहे. ती एका स्त्रीला 1000 ब्राह्मण जेव घालायचे होते, आपल्याला माहिती आहे ती कथा. मग ते आता एवढा पैसा कुठून आणायचा? 1000 ब्राह्मणांना कसं? एकाने सांगितलं की नाथ महाराजांना तुम्ही जेव घाला, 1000 ब्राह्मणांचं जेव घातल्याचं पुण्य मिळेल. ती बाई त्यांच्याकडे गेली, ते म्हणजे आमच्या हातचा खाता का तुम्ही? त्यांच्या मुलांना सांगितलं की नाही, मी तुम्हाला शिधा, तुम्ही आम्हाला शिधा द्या, मी त्यांचा स्वयंपाक करतो आणि नाथ महाराजांना जेव घालतो. मग त्यांनी एक अट घातली, तुम्ही जेव घाला, मी शिधा देते, सगळं घेते, 15 वेळा मला पाठवू दे. त्याने सांगितलं ठीक आहे, काही हरकत नाही.
झालं, शिधा दिला. त्या हरिपंडितांनी सगळा स्वयंपाक केला, त्यांना जेवू घातलं. नाथ महाराज पोटभर जेवले. ही जेव्हा पत्रावळी काढायला आली तेव्हा पहिली पत्रावळ बाजूला केली, दुसरी त्याच्या खालून तशी, परत दुसरी काढली, तिसरी आली, तिसरी काढली, चौथी आली, असे 1000 पत्रावळ्या तिनं काढल्या. आता हे जे नाथ महाराजांकडे सामर्थ्य आलं, हे कशावरून आलं? भक्ती. म्हणून ह्या संसार रूपी रोगाला त्यांनी औषध म्हणून भक्ती सांगितलेली आहे. खूप सुंदर श्लोक आहे. अध्यात्म रामायणामध्ये हा श्लोक येतो. मला वाटते परशुराम आणि प्रभू रामचंद्र यांचा संवाद आहे. स्वयंवर म्हणजे सीतेचं जेव्हा हे सगळं विवाह वगैरे झाला, येताना वाटेमध्ये परशुराम आणि रामचंद्रांची भेट झालेली आहे. तर त्यावेळेस त्यांनी पहिल्यांदा सगळं म्हणजे ते युद्ध वगैरे करायचं म्हणले. त्यानंतर मग त्यांचा प्रभाव लक्षात आला आणि त्यानंतर परशुरामांच्या मुखातले शब्द आहेत, अतस्तत्पादकमले भक्तिरेव सदास्तुमे संसार भयतप्तानां भेषजं भक्तिरेवहि. संसार भयतप्तानां, भेषजम, भेषज म्हणजे औषध, भेषजम भक्तिरेवहि. बघा तुम्ही, आपण आता बघा, नवीन लग्न झालं, आता नवऱ्यासोबत बायको साडी घ्यायला जाते. आता नवरा काय म्हणतो, तुला कुठली घ्यायची ती घे. आता मला सांगा, मग ते साड्या बघणं, साड्या चॉईस करणं लवकर होते का? फार वेळ लागतो. मग ते ही दाखवा, ती दाखवा. मग आता ते काय त्याच्यात ते काय पदर चांगला पाहिजे, अजून काय त्याचं कापड, मला माहित नाही ते काय काय चांगलं लागते ते. साडी चांगली, पण असं साधं सामान्य जावं काही का असं, कुठलं एखादं वस्त्र घ्यायचं म्हणलं, कापड चांगलं पाहिजे, काहीतरी त्याचं हे चांगलं पाहिजे. त्या हे ना, त्या नवऱ्यानं बायकोला विचारलं, झालं का तुझं साडी घेणं? त्याने सांगितलं नाही. मग ह्याला काय झालं? नाही म्हणले, ही साडी अशी दिसायला रंग वगैरे चांगला आहे, पण याचं कापड म्हणावं तेवढं चांगलं नाही. दुसरी बघ, दुसरी काढली, ती म्हणाले, ही चांगली आहे का? हो, याचा रंग वगैरे सगळा चांगला आहे हो, पण कापड चांगलं नाही. झालं. दुसरी तिसरी बघ, तिने तिसरी बघितली, तिचं सगळं चांगलं आहे म्हणले, पण पदर व्यवस्थित नाही. शेवटी तिला पदर चांगला असलेला, चांगल्या रंगाची, चांगल्या सुताची एक साडी भेटली. त्या उड्या 3 मजलीच्या दुकानातून तिला एक साडी भेटली. नवऱ्यानं सांगितलं, आता ही साडी घ्यायची का तुला? तिने सांगितलं, हे सगळी साडी चांगली आहे, पण हिला काठ चांगला नाही. म्हणजे बघा, सगळी साडी चांगली असून जर काठ चांगला नसेल तर ती साडी जशी घेत नाही की नाही, तसं सगळं आपलं चांगलं आहे, आपल्याकडे ज्ञान आहे, आपलं कर्म चांगलं आहे, सगळं आहे, पण भक्तिरूपी जर काठ नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. म्हणून तुम्ही बघा, गीतेमध्ये कित्येक ठिकाणी भगवंताने भक्तीचं हे सांगितलेलं आहे, कित्येक ठिकाणी. 9वा अध्याय बघा, काय सांगतायत? पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छते तदहम भक्त्युपहृतम अश्नामी प्रयतात्मनः. काहीही द्या, पण ते भक्तीनं द्या. देव भावाचा भुकेला. तुकाराम महाराजांचे बंधू काय सांगतात? कानोबा, देवा कारण भाव तस्मात द्यावे न लगे फारसे वित्त. झाले एक चित्त तरी बहुत का. देवा कारण भाव तस्मात न देव विद्यते काष्ठेन पाषाणेन मृण्मये भावे हि विद्यते देवः तस्मात भावो हि कारणम. भक्ती पाहिजे. अनेक आपल्याकडे हे सांगितलेले. भगवंत म्हणतो का नाही बाबा, उच्च नीच काही निर्णय भगवंत नाही बाबा, ह्याची जात ही आहे, त्याची जात ही आहे, हा एवढ्या श्रीमंतीचा आहे, ह्याच्याकडे पैसेच नाहीत, असं कधी भगवंत म्हणतो का? नाही, कधीच म्हणत नाही. म्हणून मी नेहमी त्या डॉक्टरांचं हे सांगत असतो की एका राजाला मलेरिया झाला, डॉक्टर तपासायला गेले. आता तपासायला गेल्यानंतर त्यांची आता ती पद्धत असते, कसं तपासायचं काय नाही, सगळ्यांची पद्धत असते. काय ते गेल्यानंतर मग डोळे काढा, हे काय असे वर हे करा, जीभ काढा, हात हे सगळं करतात. अनेक काही 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 करतात. शेवटी विचारतात काय झालं तुम्हाला. म्हणजे आपण नावं ठेवायचं नाही तर डॉक्टरांना, कारण माझ्या घरचेच तिघं डॉक्टर आहेत.
माझे भाऊ आई वडील आई नाही, भाऊ बहीण वडील डॉक्टरच आहेत. नाव ठेवा. आणि कसं आहे, प्रत्येकाची एक पद्धतच आहे. मला सांगा, आम्ही कीर्तनाला थांबतो, लगेच सुरू करतो का? नाही. पखवाज व्यवस्थित आहे का, स्वरात आहे का, वीणा स्वरात आहे का, माईक व्यवस्थित आहे का, त्याची त्याची ती पद्धत आहे. आपण कोणाला नाव ठेवायचं नाही. एकदा काय झालं म्हणजे, एक हे डॉक्टरांकडे गेला तपासायला पेशंट. डॉक्टरांनी काय सांगितलं की बाबा तू आधी कपडे काढ, मी तुला तपासतो. त्यांनी स्वतः डॉक्टर साहेब थोडं ऐकून तरी घ्या, काही ऐकणार नाही. तू आधी कपडे काढ, मी तुला तपासतो. अहो डॉक्टर साहेब थोडं ऐका, हो कशासाठी आलो, काहीच नाही. तू त्याचे कपडे काढले, त्याला तिथं आडवं केलं, तिला सगळं केलं. त्याला म्हणलं काय होते, त्याला म्हणलं डॉक्टर काहीच होत नाही. मला काहीच होत नाही. तू आलाच कशासाठी? डॉक्टर साहेब तेव्हापासून तेच सांगतोय, म्हणले मुलीच्या लग्नाची पत्रिका द्यायला आलं. उगाच त्याला तपासून मोकळं केलं गेलं. त्याला नावं ठेवायचं नाही, त्याची त्याची पद्धत असते. आणि ह्याच्या पुढे एक सांगू का, आपल्याला जर असं वाटत असेल की आपल्याला डॉक्टरांनी न विचारता तपासावं, मी एक पत्ता सांगू का? जनावरांच्या डॉक्टरांकडे जा. ते जनावरांना विचारतात का, काय रे म्हशी तुला काय झालंय काय नाही, तर त्या डॉक्टरांकडे जा वाटलं. ते डॉक्टर त्याच्याकडे गेले, त्या राजाकडे, त्याला तपासलं, त्याला सगळं चेक केलं, त्याला सांगितलं की तुला मलेरिया आहे, त्याला काही गोळ्या दिल्या. बाहेर येताना त्यांचा एक सेवक त्यांनी पाहिला, आणि तो सुद्धा असं थंडीत गुडगुड करत होता. त्याला बघितलं, आणि बघितल्यानंतर त्याला तपासलं, अरे तुला मलेरिया आहे. जो रोग राजाला झाला तोच तुला झाला. त्याला त्याच गोळ्या दिल्या. आणि हे जेव्हा राजाला कळालं, राजाला राग. अरे डॉक्टर साहेब तुम्हाला काही कळतंय का म्हणले, तो आहे सेवक, मी आहे राजा, आणि मला ज्या गोळ्या त्याच गोळ्या त्याला. डॉक्टरांनी उत्तर दिलं की बाबा मी कोण राजा कोण प्रजा हे बघत नाही, मी फक्त रोग बघतो. तसं भगवंत कोण उच्च कोण नीच हे बघत नाहीत, ते फक्त भक्ती बघतात. आणि अशा भक्तीची प्राप्ती झाल्यानंतर काय होणार? म्हणून पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रियच. 9वा अध्याय बघा, 10वा अध्याय बघा. समोहम सर्वभूतेषु न मे द्वेष्योऽस्ति न प्रियः ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्. माझ्या मना भगवंत सांगतायत, समोहम सर्वभूतेषु, मला कोणी हे श्रेष्ठ हे नाही, हे नमे द्वेष्योऽस्ति न प्रियः, हा माझा आवडता, हा माझा नावडता असं नाही. मग ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्. साधा न्याय त्यांनी सांगितला. हे माझी जशी भक्ती करतील त्याप्रमाणे मी त्यांचं हे करतो. एवढंच कशाला, 11व्या अध्यायाच्या शेवटी सांगतात, भक्त्यात्मनन्यया शक्य अहम एवं विदोर्जुन ज्ञातुम द्रष्टुंच तत्वेन प्रवेष्टुंच परंतप. हे अर्जुना, मला जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर काय करावं लागेल? भक्त्यात्मनन्यया शक्य, भक्ती अनन्य अशा भक्तीने मला तुम्ही प्राप्त करून घेऊ शकता. गीतेचा 18वा अध्याय बघा. भगवंतांनी गीतेमध्ये भक्तीचं खूप महात्म्य सांगते. भक्त्या माम अभिजानाति यावान्यश्चास्मि तत्त्वतः ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशदे तदनन्तरं भक्त्या माम अभिजानाति. एवढंच कशाला, शेवटी भगवंत गीतेत सांगतात की भक्तिम मयि परां कृत्वा मामे वैश्यत्य संशयः. माझ्या ठिकाणी जर तुमची भक्ती झाली तर तुम्ही मला प्राप्त करून घेताल, यामध्ये यत्किंचितही संशय नाही. पुढे सांगतात, नच तस्मान् मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृत्तमः भविता नच मे तस्मात् अन्यः प्रियतरो भुवि. त्याच्यासारखा प्रिय मला कोणी नाही, आणि ते फक्त इथंच नाही, त्रिभुवनामध्ये त्याच्यासारखं मला कोणी आवडतं नाही. एवढं या भक्तीचं महात्म्य आहे. आणि तेच आपल्याला समर्थ सांगतायत, भक्ती पंथेची जावे. आपल्याला रामदास स्वामींनी तरी काय सांगितलं? अनुतापे करावा त्याग अथवा करणे भक्ती योग. दासबोधामध्ये सांगितलेलं आहे. जेव्हा देवहूतीनं कपिलांना प्रश्न केला की हे माझं मन जे आहे ना, हे आवरल्या जात नाहीये, काय करू? ध्यायतो विषयानस्य स्वप्ने नर्था नमो गथा
अर्थेय विद्येना मानेपे संस्कृती न निवर्तते. मला माहिती आहे हे सगळं खोटं आहे, माहिती आहे हे सगळं स्वप्नाप्रमाणे जग आहे, रज्जू सर्पाकार भासिले जगडंबर, हे सगळं माहिती आहे मला. शुक्ती रजताप्रमाणे किंवा सर्पावर जसे रज्जूवर सर्पभ्रांती होते ते जसं खोटं असतं, मला आहार्य भ्रमाचं ज्ञान आहे, अनाहार्य भ्रमाचं ज्ञान आहे, सगळ्या भ्रमांचं ज्ञान आहे, तरी सुद्धा माझं मन काही शांत होत नाही. मग मी काय करू? त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा मार्ग सांगितला, अतएव शनैश्चित्तम प्रसक्तमसतां पथी भक्ती योगेन तीव्रेण विरक्त्या वशम नयेत. पहिल्यांदा सांगितलं की भक्ती योगेन तीव्रेण, भक्तियोगाचा आश्रय घ्या. आता मग ते भक्तियोग किती प्रकारे, ते विषय मोठा होईल, कारण त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं कपिलांनी, भक्तियोगो बहुविधा मार्गैर्भामिनी भावेते. म्हणून स्वतः संत सांगतायत, भक्ती सुख आले नाही अनुभवा, ते मी ज्ञान देवा काय करू. ह्याच्या पुढे जाऊन संत सांगतात, भक्ती ज्याची थोडी पूर्ण विषयाची गोडी, तो नरची नव्हे पाही खरं जाणावा तो देही. खरं म्हणजे कोण माहितीये का? गाढव. संतांनी त्याला गाढव म्हटलेले, ज्याच्याकडे भक्ती नाही, ज्याच्याकडे ज्ञान आहे पण भक्ती नाही, काय उपयोग. म्हणून संपूर्ण दासबोधाचा जरी आपण विचार केला तर शेवटी स्वामी काय सांगतात आपल्याला, येथ बोलला विशद भक्ती मार्ग. म्हणून शंकराचार्य सांगतायत, मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी, स्वस्वरूपानुसंधान भक्तिरित्य विधीयते, स्वात्मतत्वानुसंधान भक्तिरित्य करे जगुः. ते भक्तीच्या व्याख्या पुढे दिल्यातच, पण पहिल्यांदा सांगितलं की मोक्षाच्या कारण सामग्रीमध्ये सगळ्यात श्रेष्ठ काय तर भक्ती. भक्ती रेव गरीयसी, इथे सुद्धा त्यांनी एवकार टाकलेला आहे. जे स्वामी रामदास स्वामींनी भक्ती पंथेची जावे, तेच इकडे आचार्य सांगतात भक्ती रेव गरीयसी. अनेक फायदे त्या भक्तीचे. अध्यात्म रामायण, आता मी एवढं सगळं सांगत नाही, कारण कसं आहे, हे घड्याळ इतकं बेकार आहे, बघत बघत काहीच कळत नाही हो. बघता बघता झालं आता 20 मिनिट राहील आपल्याकडे. एक शेवटचं रामायणातलं श्लोक सांगतो, भक्तीचा विषय थांबवतो. सत्संग लब्धया भक्त्या यदा त्वां समुपासते तदा माया शनैर्याती तानवम प्रतिपद्यते. अध्यात्म रामायणातलं श्लोक आहे. त्याच्यातलं एक सगळ्यात विशेष फायदा आहे की तदा माया शनैर्याती, ही जी माया आहे ना, ही आपल्याला वाटतंय पण ही साधी नाही. शास्त्रकारांनी अहो मोठे आचार्य सुद्धा हिचं वर्णन करायला असमर्थ झाले. त्यांचे शब्द आहेत. विवेक चूडामणी जर पाहिलं, माया कशी आहे असं जेव्हा त्यांनी विचार करायला सुरुवात केली, मग त्यांनी एक श्लोक सांगितला, सन्नाप्य सन्नाप्य भयात्मिकानो, भिन्नाप्य भिन्नाप्य भयात्मिकानो, सांगाप्य नंगाप्य भयात्मिकानो, महाअद्भुता अनिर्वचनीय रूपा. माया सत आहे का असत आहे सांगतोय, भिन्न आहे का अभिन्न आहे, परमात्म्यापासून भिन्न आहे का अभिन्न ते सांगतायत, सांग आहे का अनंग आहे ते सांगता येत नाही. म्हणून त्यांनी शेवटी सांगितलं, अरे महाअद्भुत आहे, अद्भुतच रूप आहे म्हणजे, आणि शेवटी सांगितलं अनिर्वचनीय रूपा. ही माया, म्हणून तिचे दोष सांगितले, मल, विक्षेप, आवरण. माया माया काय करते? अखंड नित्याद्वय बोधशक्त्या स्फुरंत महात्मानमनंत वैभवम समावृणोत्या वृत्तिशक्तिरेषा तमोमयी राहू विवार्क बिंबम. राहू जसं सूर्याला झाकून टाकतो ना, तसं हे आपल्याला माया जे आहे की नाही, मूळ वस्तू झाकून टाकते. आवरण, आवरण म्हणजे काय? जे आहे ते झाकून टाकायचं, आधी दिसूच द्यायचं नाही खरं काय ते. विक्षेप, विक्षेप म्हणजे काय? जे बरोबर आहे ते दिसू द्यायचं नाही. जे आहे ते न दाखवता दुसरंच काहीतरी दाखवायचं, हे मायेचं कार्य आहे.
तिथं आहे दोरी, पण आपल्याला भास काय होतो? सापाचा भास. वस्तूचा ह्याच्यातली जर बारकाई बघितली, मला सांगा ती दोरी खरी म्हणावं की खोटी म्हणावं? साप जो आहे, पण साप जर आपण खोटा म्हणावा तर एखाद्या माणसाला त्या दोरीवर साप बघून भ्रम होऊन हार्ट अटॅक येऊन मरण्याची शक्यता आहे. काही काही लोक मरतात सुद्धा घाबरून. मग मला सांगा खोटी म्हणावं तो माणूस मेलाय, बरं खरी म्हणावं व्यवस्थित बॅटरी लावून बघितलं तर दिसते दोरी आहे. सन्नापी सन्नापी व्यात्मिका, हेच मायेचं कार्य आहे. म्हणून एक त्यांनी खूप सुंदर विशेषण दिले आचार्यांनी की काय करते? तिरोभूते स्वात्मन नमल करते जोगती पुमान अनात्मान मोहात अहमिती कलयते. मग त्याच्यानं काय होतं? ततः काम क्रोधम प्रवृत्ती विरमम बंध गुणैः परम विक्षेपाख्या रजस उरुशक्तिर्व्यथयति. वस्तुतः जीव आणि आत्मा हे एकच आहेत. देह आणि जीव हा वेगळा आहे. पण या अभेदाचं ज्ञान आणि भेदाचं अज्ञान ही आपल्याला माया सुधरूच देत नाही. खूप खोल माया, झेरे स्वामींनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये एक मायावाद म्हणून त्याचं एक प्रकरणच त्यांनी दिलेलं आहे. म्हणून तदा माया शनैर्याती तानवम प्रतिपद्यते. कशामुळं? सत्संग लब्धया भक्त्या. भक्तीचं हे सगळं महात्म्य. एवढंच कशाला, पुढे सुद्धा मला वाटतंय श्लोक क्रमांक 116 ते 125 याच्यामध्ये रामदास स्वामींनी भगवंताची भक्ती मिळाल्यानंतर कोणाकोणाला काय प्राप्त होतं सगळ्या भक्तांचीच वर्णन केलेली आहे. बहुश्रापिता कष्टला अंबऋषी तयाचे स्वये श्री हरी जन्म शोषी दिला क्षीर सिंधू तया उपमाने उपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. अंबरीषाचं चरित्र सांगितलं. आपल्या सगळ्यांना कथा माहित आहे. अंबरीषाने व्रत केलं, दुर्वास ऋषी आले त्यांच्याकडे, पारण्याची वेळ झाली, दुर्वास ऋषी अजून आले नाहीत. आता काय करायचं म्हणून त्यांनी फक्त जल पिलं, त्याचं हे पारणा केली. ते जल पिल्यानंतर ते उपवास सोडल्यासारखं झालं आणि न जेवल्यासारखं झालं. त्यांनी पाणी पिलं, दुर्वास ऋषी आले, त्यांना आला राग, त्यांनी ती कृत्या सोडली. भगवंतांनी भगवंताच्या सुदर्शन चक्राने अंबरीषाचं रक्षण केलं आणि ते चक्र लागलं दुर्वासांच्या मागं. हे आता पळतायत, त्यांच्या मागे चक्र ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेव म्हणले माझ्या हातात काही नाही. ह्याच्याकडे शंकरांकडे गेले. शंकर म्हणले मी काही करू शकत नाही, हे ज्यांचं चक्र आहे त्यांच्याकडे जा. चक्र कोणाचं आहे? विष्णूंचं. ते गेले विष्णूंकडे, काही बघा हो काही होतंय का? त्यांनी सांगितलं हे बघ, खूप भागवतातले इतके सुंदर शब्द आहेत ना या प्रसंगातले. भक्त स्वतः सांगतायत दुर्वास ऋषींना, अहम भक्त पराधीनः अस्वतंत्र इव द्विज साधुभिर ग्रस्त हृदयः भक्तैर भक्त जनप्रियः. अरे मी सुद्धा काही करू शकत नाही म्हणले. अहम भक्त पराधीनः, मी माझ्या भक्तांच्या ताब्यात आहे, तुला तिकडेच जावं लागल. काय असं आहे साधू? कारण माझ्या भक्तांचं मन कसं असतं, त्यांचं हृदय आणि मी आम्ही भेद नाही. साधूनाम हृदय मह्यम, स्वतः भगवंताचे शब्द आहेत. आणि साधूनाम हृदयम तुहम मदन्यते न जानन्ति नाहम तेभ्यो मनादपि. माझ्याशिवाय ते काही जाणत नाहीत आणि त्यांच्याशिवाय मी काही जाणत नाही. असं मला सांगा. मग त्यांना पुढे त्या अंबरीषाकडे यावं लागलं, त्यांची माफी मागावी लागली, क्षमा मागावी लागली. मला सांग बरं, एवढं होऊन सुद्धा अंबरीषाचे शब्द आहेत की नाही आमचीच चुकी झाली. तर हे म्हणण्याचं सामर्थ्य एका भक्तामध्येच असतं आणि ते सामर्थ्य येतं ते भक्तीमुळे. आणि खूप रामदास स्वामींनी मला वाटतं 10-11 श्लोक पुढे सांगितले आहेत त्याचे. धुरोले करू बापुडे दैन्यवाणे कृपा भाकिता दिधली भक्त भेटी जेणे चिरंजीव तारांगणे प्रेम खाणे उपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. मागच्या श्लोकामध्ये अंबरीषाचं आणि उपमन्यूचं उदाहरण दिलं. आपल्याला माहिती आहे दुधाचा सागर वगैरे आपल्याला सगळं माहिती उपमन्यू दिलेला आहे, त्या कथा काही सांगत नाही. या श्लोकामध्ये ध्रुवाचं त्यांनी हे सांगितलं. ध्रुवाची अशी त्यांना योऽन्तः प्रविश्य मम मातमिमां प्रसुप्तां संजीवयत्य किल शक्तिधरस्वधाम्ना अन्यावस्थास्य चरण श्रवणत्वगादीन प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. हे जर आपण ध्रुवस्तुती पाहिली
तर त्याच्यावरून आपल्याला ध्रुवाची भक्ती लक्षात येईल. खूप सुंदर विषय आहे भागवतामध्ये. त्याच्यापुढे त्यांनी गजेंद्र महासंकटी वास पाय, गजेंद्राचं उदाहरण दिलं. तया कारणे श्री हरी धावत आहे, उडी घातली जाहला जीवदाने, उपेक्षे कदा देव भक्ताभिमानी. त्याच्यापुढे त्यांनी अजामेळाचं उदाहरण दिलं. अजामेळ पापी तया अंत आला, कृपाळूपणे तो जनी मुक्त झाला. पुढे मग कूर्म अवतार का घेतला, त्यानंतर भक्त प्रल्हादने नरसिंह अवतार का घेतला, वामन अवतार का घेतला. अशा प्रकारे त्यांनी या भक्तांची त्यांनी चरित्र सांगितलेले. बरं, मग मला सांगा, आता भक्तीचं महात्म्य पटलं आपल्याला? पटलं. आता आपण पुढे जाऊयात थोडं. बरं, ते पुढे काय सांगतात? भक्ती पंथेची चालू. मग त्याचा फायदा काय? तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे, भगवंताची प्राप्ती. तर त्यांनी एवढंच सांगितलं नाही, मग व्यवहारात कसं वागावं ते पण लगेच सांगितलं. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे आणि जनी वंद्यते सर्व भावे करावे. निंद्य काय आहे हो? साधं व्यवहारात जर घेतलं तर दुर्जनाची संगती करू नका. कमीत कमी इथून तरी सुरुवात करा. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, दुर्जनाच्या संगतीत पडू नका. नारद महर्षी सांगतायत. आपण नारद सूत्र बघितले, त्यांनी सुद्धा एवकार वापरलाय. दुस्संग हा सर्वथैव त्याज्य, दुर्जनाच्या संगतीत पडू नका. आड पडे काढी तरी ते बहुत पाणी फोडी, ऐसे दुर्जन संगती बहुतांशी प्राण घेते. आणि कसं आहे माहिती का, आपल्याला वाटतं नाही आपली संगत चांगली आहे, पण कधी दुर्जन संगत लागेल सांगता येत नाही. दुर्जन लोक कसे असतात माहिती, बोलतात गोड गोड, मधुतिष्ठती जिह्वाग्रे, दुर्जन प्रियवादी ते नाही तद विश्वास कारणम, मधुतिष्ठती जिह्वाग्रे हृदये तू हलाहलम. गोड बोलणारे वेगळे आणि मनात काय आहे ते वेगळे. एक व्यापारी होता आणि वृद्ध झाला, सगळा कारभार मुलाकडे सोपवून दिला. तू काय करायचं ते बघ म्हणले, आता सगळं सगळं ह्याच्या पुढचं तू चालवायचं. म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. 2-3 वर्ष झाले, वडिलांच्या लक्षात आलं की ह्याच्या सोबत काम करणारे चांगले नाही. वडिलांनी सांगितलं, अरे तुझ्या सोबतचे चांगले आहेत ते त्यांना काढून टाक कामावरून. त्यांनी सांगितलं, बाबा मला माहिती आहे कोणासोबत राहायचं, मला माहिती आहे दुर्जन चांगले नसतात. अहो कसं आहे, काम करून घ्यायचं म्हणल्यावर सगळ्यांना घेऊन मिळून करावं लागतंय. मला माहिती आहे हे चांगले नाही आहेत, पण थोडं राहावं लागते सोबत. मुलगा ऐकायला तयार नाही. मग त्या वडिलांनी त्याला एक दिवशी बोलवलं आणि एक काम कर म्हणले. मस्त आता मोठा ऑफिसर, चांगला पोशाख वगैरे, पांढरे शुभ्र कपडे, त्याला त्याच्या हातामध्ये थोडे मूठभर कोळसे दिले. तो काय कर म्हणले, काहीच करू नकोस, हे कोळसे घे, ऑफिसला घेऊन जा, काय काम करायचे ते कर, येताना रात्री घेऊन ये मला दे. एवढंच सांगितलं. ठीक आहे, काही हरकत नाही. झालं, तो गेला तसं. आता ह्याने काय विचार केला, बाबांनी काय सांगितलंय, फक्त कोळसे आणून द्यायचे, ते काय हातातच धरून ठेव असं काय म्हणलेत का? नाही. त्यांनी ते कोळसे घेतले, सगळं एका ह्याच्यात बांधले, खिशात टाकून दिले. रात्री आला काम करून, बाबांनी आलेले कोळसे आणले, हो आणले बाबा, दे म्हणले. त्याने कोळसे दिले. मग त्याचं सहज थोडं ते काय झालं होतं, खिशात ठेवताना आता कसं आहे, हातात दिले होते आधी, न कळत त्या कोळशाचे काळे डाग त्याच्या थोड्या शर्टला लागले. वडिलांनी ते बघितले आणि वडिलांनी त्याला विचारलं, अरे हे डाग कशाचे आहेत? मुलांनी नंतर लक्ष, अरे बापरे खरंच की म्हणले, हे डाग कधी लागले? अरे बाप. मग त्या वडिलांनी त्याला प्रश्न विचारला, मला सांग म्हणले, तुला माहित होतं हे कोळसे काळे आहेत? म्हणलं हो. बरं हे जर कपड्याला लागले, बरं तुला हे माहिती आहे की तुझे कपडे अंगावरचे शुभ्र आहेत, हे जर कपड्याला लागले तर तुझे कपडे खराब होतील, माहित होतं? ते म्हणले हो. हे सगळं माहीत असताना सुद्धा, बरं तू हे अंगाला काळं लागू नये याची खात्री, म्हणजे हे पण केलीस, तू काळजी घेतलीस? ते म्हणले हो. तरी सुद्धा डाग कसं काय लागले? सांगितलं थोडं झालं, म्हणजे लक्ष विचारित झालं, म्हणजे खिशात ठेवता लागले असतील. मग त्याच्या वडिलांनी सांगितलं, हे असंच आहे म्हणले, इकडे
तुला जरी वाटत असेल की मी हे यांच्यामध्ये नाही, पण काही नाही, कधी आपल्याला वाईट संगत लागेल, वाईट सवयीला आपल्याला सांगता येत नाही. म्हणून संतांनी सांगितलं की दुर्जनांच्या संगतीत पडू नका. सर्वांगी दुर्जने विषम, तक्षकस्य विषम दंते, मक्षिकायाः शिरो विषम, वृश्चिकस्य विषम पृच्छे, सर्वांगी दुर्जने विषम. या प्राण्यांच्या तर एक अवयवात विष आहे, पण या दुर्जनांच्या सगळ्या अंगात विष आहे. जाऊ द्या. पण हे सगळं निंद्य आहे की नाही? दुर्जनांची संगत चांगली आहे का? म्हणून काय, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे. आणि काय करायचं? जनी वंद्यते सर्व भावे करावे. सोपं आहे. निंद्य जर दुर्जन असतील तर वंद्य कोण आहेत? संत आहेत. संतांचे संगत करा. चांगल्या माणसांचे कसं आहे, आता कसं झालंय माहिती आहे का, की आपल्याला संतच कोण आहेत हे ओळखता येत नाही. काय संत, कारण कसं आहे, प्रत्येकाची काही लक्षणं असतात आणि लक्षण जर व्यवस्थित कळाले तरच त्याचं कार्य होतं. साधं आहे, जोपर्यंत आपल्याला त्याचे लक्षण ओळखू येत नाहीत तोपर्यंत त्या माणसाकडे जायचं नाही. मला सांगा, काय धोतर नेसलं, पांढरं नेहरू शर्ट घातला, डोक्याला फेटा बांधला, टोपी घातली म्हणजे संत का? संतांचे अभंग बघा, नवती ते संत करिता कवित्व, संतांचे ते आप नवती संत. एक अभंगच लिहिलाय महाराजांनी. कोणाला संत म्हणायचं नाही, त्यांना संत म्हणायचं नाही. मंदिरामध्ये चोऱ्या होतात. आता मंदिरामध्ये सगळे वारकरी लोक असतात. पंढरपूरला चोरी झाली, मग मला सांगा ती चोरी काही वारकऱ्यांनी केली का? वारकऱ्याचा वेश धारण करणाऱ्या चोराने ती चोरी केली. म्हणून लक्षण आपल्याला चांगले लक्षात आले. आणि कुणाचे लक्षण असो, साधं न्यायशास्त्रामध्ये तर इतका खोल विचार केलेला आहे. साधं गाय कुणाला म्हणावं इथून विचार. लक्षण कसं असलं पाहिजे? अव्याप्ती, अतिव्याप्ती, असंभव, एतद दूषण त्रयरहितत्व जेव्हा त्याच्यावर असेल तेव्हा ते निर्दोष लक्षण बनतं. साधं आहे. त्यांनी सांगितलं हे 3 दोष असतात लक्षण बघत असताना. निर्दुष्ट लक्षण कधी होतं? की त्याच्यावर अव्याप्ती दोष नाही आला पाहिजे, अतिव्याप्ती दोष नाही आला पाहिजे आणि असंभव दोष नाही आला पाहिजे. अव्याप्ती म्हणजे काय? की एखादं लक्षण केलं तर ते संपूर्ण त्याच्यावर न राहणं. कपिलत्वम गोत्वम, गाय कोणाला म्हणायचं? तर जी कपिल आहे म्हणजे कपिल वर्णाची आहे, तांबड्या वर्णाची आहे, तिला गाय म्हणा. आता हे लक्षण बरोबर आहे का? जी कपिल आहे ती गाय असं जर म्हणलं तर हे लक्षण चुकीचं आहे. पांढऱ्या पण गायी असतात, मग ते लक्षण तिकडे गेलं ना, हे लक्षण बरोबर नाही. बरं, अतिव्याप्ती दोष म्हणजे काय? की ते लक्षण लक्ष्यावर आहे आणि लक्ष्य तरावर पण आहे. बघा तुम्ही गाईचंच उदाहरण घ्या. गाईचं आपण लक्षण केलं शृंगित्वम, जिला शिंग असतात तिला गाय म्हणावं, हे लक्षण केलं. आता हे लक्षण बरोबर आहे का? जिला शिंग ती काय म्हणलं तर हे लक्षण म्हशीवर जाते. म्हशीला शिंग आहेत की नाही? हे पण बरोबर नाही. आणि असंभव म्हणजे काय? की ते त्याच्यावर लक्ष्यावर काहीच राहतच नाही. ते एक शपवत्वम गोत्वम असं शास्त्रात सांगितलेलं आहे. जिला एक खूर असतं तिला गाय म्हणावं, हे बरोबर अगदीच बरोबर नाही. म्हणून हे सगळं कशासाठी सांगतोय? जोपर्यंत आपल्याला लक्षण कळणार नाही तोपर्यंत आपल्याला योग्य संत कळणार नाही. त्याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत. स्वरूप लक्षण काय, तटस्थ लक्षण काय, जे कधीही बदलत नाही. स्वरूपमेव सत् स्वरूप लक्षणम, जे कधी बदलत नाही. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण जेते, तो हारे श्रीहरी पाहिला विटेवरी, ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निरत ज्योती. हे जे सगळं वर्णन आहे ना, हे भगवंताचं स्वरूप वर्णन. आणि जयापासून सकळ महिमंडळ हे झाले, हे जे लक्षण आहे तटस्थ लक्षण आहे. यतो वा इमानि भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत् प्रयन्ते विषम विशन्तीति तद् विजिज्ञासस्व तद् ब्रह्म. हे त्या ब्रह्माचं तटस्थ लक्षण आहे. तटस्थ लक्षण याचा अर्थ काय? की जे बदलतं.
मला सांगा, मी साधं विचारलं, का हो उमरीमध्ये विठ्ठल मंदिर कुठं आहे? समोर इथं थांबून मी विचारलं, विठ्ठल मंदिर कुठं आहे?